मिनी विधानसभेची निवडणूक आहे आणि मिनी विधानसभा म्हणजे आम्हाला पंचायत समिती, जिल्हा परिषद, त्या जिल्ह्यातले जिल्हा परिषद, त्या तालुक्यातले पंचायत समिती, तर हे आमची सगळ्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असते. कारण आजचं हे आमचं फाउंडेशन आहे, जिल्हा परिषद पंचायत समिती. याने आम्ही व्यवस्थित काढले का त्याची पुढची आमदारकी असेल, खासदारकी असेल, आम्हाला सुलभ जाते. आणि म्हणून आमची ही सगळी मेहनत चालू आहे. एवढे लोक सकाळपासून येतात, आपण पाहिलं तर आमचं काम आहे. आणि सर्वच्या सर्व सीट माझ्या तरी मतदारसंघातला आणतो. नगरपालिका निवडणुकीमध्ये आपण धुरंधर ठरला होता. सर्व पक्षांना तुम्ही पाणी सावरून चांगलं यश मिळवलं होतं. तर तशा पद्धतीने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये काय सांगाल? आम्ही त्याच धर्तीवरती काम करतोय आणि काम करतोय त्याचा मोबदला मागतोय. विकास काम असेल, काही असतील. काही लोक आता नवीन मुख्यमंत्री यांची पत्र घेऊन लोकांना देत आहेत, दाखवत आहेत की म्हणजे काही वेळेला अशी परिस्थिती आहे की आम्ही ते काम मार्गी लावत आणलेलं आहे. आणि आता काही लोक त्याचा पत्राचा वापर करून लोकांची दिशाभूल करत आहेत. पण आमची ही जनता फसणारी नाही. कारण यांनी आमच्यावरती 4-4 वेळेला आमदारकीला निवडून देऊन प्रेम केलेलं आहे. आम्हाला पूर्ण खात्री आहे जे आम्ही उमेदवार दिलेले आहेत ते पण योग्य उमेदवार आहेत, लोकांची जनतेची सेवा करणारे, काम करणारे. आणि त्याच्यामुळे या सगळ्या उमेदवार जे दिलेले आहेत ते माझे निवडून येतील. कोल्हापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये आमदार प्रवीण दरेकरांनी जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता येईल, त्यामुळे मतदारांनी आम्हाला मतदान करा असं आव्हान केलं. याबद्दल काय? नाही, ठीक आहे ना. प्रत्येक पक्ष आपापल्या परीने बोलत असतो, सांगत असतो. आमचा पण तोच प्रयत्न चालू आहे की आमची पण सत्ता येणार आहे. म्हणून आम्ही हे सगळे प्रयत्न करतोय. पाहूया, दूध का दूध पाणी का पाणी 9 तारखेला तुम्हाला कळल, 7 तारखेचं मतदान झाल्यावर. आणि आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे की माझी ही जनता आम्हाला फसवणार नाही. रायगड जिल्हा परिषदेमध्ये जे आपण राज्यामध्ये युती सरकार होत आहात, सत्तेमध्ये आपण युतीमध्ये राहणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आता आपण पाहिलं, नगरपालिकेमध्ये, काही ठिकाणी महानगरपालिकेमध्ये युत्या नाही झाल्या, त्या जिल्हा परिषदेमध्ये पण नाही झालेल्या. बघूया काय होतं ते. निवडून आल्यानंतर आपण सत्तेमध्ये नाही, तेव्हाची बात तेव्हा. रायगड जिल्हा परिषदेमध्ये साधारणतः शिवसेना पक्षाला किती जागा मिळतील? आमचा प्रयत्न चालू आहे की पूर्ण मेजॉरिटीमध्ये येण्याची. आणि त्या दिशेने आमचा कल चालू आहे. चालेल ना, आम्हाला काय हरकत नाही ना. काय आहे, त्याचं गाव आहे, त्याचे कार्यकर्ते आहेत. आम्हाला सारखं आलेलं आणि नाही आलेलं आता सारखे येतायचं जाईल ना. आणि मागासले पण भरत शेठने कधीच घालवलेलं आहे. 2021 पासून जो का हाकार माजला, पूर आला, दरडी कोसळल्या, तेव्हा इथं कोण होतं? तेव्हा भरत शेठच होतं ना. आणि भरत शेठने एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना जो का हजारो कोटींचा निधी आणला, त्याच्यामुळे आता तुमच्या गाड्या जात आहेत. त्याचं त्यावेळेला अवस्था होती. तुम्ही लोकांनी पण विचारायला पाहिजे की त्यावेळेला जे काय झालं, त्यानंतर जी काय डेव्हलपिंग आपण केलेली आहे ही तुमच्या डोळ्यासमोर आहे. ती जर आम्ही लिस्ट दाखवली तुम्हाला तर मला वाटतं 2 पानं पुरणार नाही आहेत. आणि शेवटच्या टोकाच्या खोपल्याच्या मुऱ्यापासून चांदल्याच्या मुरापर्यंत हे जर आपण पाहिलं तर मला सांगा, एवढ्या वर्षात कधी काय होतं का? मग असा कुठला गाव आहे की तिथं भरत शेठचं काम नाही? असं मला एखादं उदाहरण द्या की ह्या गावामध्ये भरत शेठ काम नाही केलं म्हणून मला करावं लागतंय, असं काही नाही ना. आणि ते युतीमधले आमचे आमदार आहेत, त्यांनी पण त्यांचं हे आहे, करतायत ते लोक थोडेफार. नाही करत असेल तर भाग नाही. पण मागासले पण जर कोण बोलत असेल तर आता मागासले पण कुठं राहिले एवढं आम्हाला ते दाखवत. मागासलेपणाचा अर्थ काय की बाबा तिथली डेव्हलपिंग झाली नाही, रस्त्यांची, पाण्याची, सभागृह, सभामंडप जे काय आहेत हे जर झालं नसेल तर मागासलेपणा आम्ही ठरवतो. बाकी जे काय MIDCचा विषय होता तो तिथल्या ग्रामस्थांनी त्यावेळेला स्वीकारला नाही. प्रभाकर मोरे असताना पंचतारांकित MIDC हे आपण तिथंच आणली होती, परंतु तिथल्या हे काय ग्रामस्थांनी त्यावेळेला स्वीकारलं नसल्यामुळे ती इकडं आम्हाला महाडला परत आणावी लागली. साहेब, उभाटाचे जिल्हा प्रमुख म्हणतायत की आम्ही भाजपा बरोबर नाही, मग आता राहिला फक्त शिवसेना. आपल्याला काय वाटतं की उभाटाची लोक शिवसेनेबरोबर येतील काय? दिया उसका भी भला और नाही दिया उसका भी भला. आले तरी ठीक आहे आणि नाही आले तरी ठीक आहे. त्यांना वाटलं की आम्ही प्रामाणिकपणे काम करतोय आणि जर त्यांना वाटतंय की हे आपल्याला सहकार्य करू शकतात, त्याने आम्हाला करावं सहकार्य. मंत्री महोदय, मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरे सेना देखील आपला उमेदवार उभा करून या ठिकाणी महापौर बनण्याचे प्रयत्न करते, कसं पाहता? आता त्यांची मेजॉरिटी तर तेवढी नाही आहे, परंतु बिनविरोध देण्यापेक्षा कदाचित ते आजमावत असतील. आपले 65च्या 65 सदस्य आपल्या बरोबर आहेत का नाही ते, असं कदाचित असावं.